श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशातल्या 2021 वर्षीच्या इनोव्हेशन म्हणजेच नवोन्मेष निर्देशांकाच्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र राज्यानं 16.6 गुण मिळवून देशात चौथा क्रमांक मिळवला आहे. नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या भारतीय नवोन्मेष निर्देशांक 2021 अर्थात इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये देशातल्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नवोन्मेष विकासाचं मूल्यांकन करण्यात आलं आहे. आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमात राज्याच्या इनोव्हेशनच्या म्हणजेच नवोन्मेष किंवा नवसर्जनशीलतेच्या या कामगिरीबद्दल तसंच आपण सर्वजण यासोबत कसे जोडले जात आहोत याविषयी अधिक जाणून घेऊया. श्रोते हो, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निकोप स्पर्धा वाढीस लागावी या उद्देशाने या निर्देशांकाच्या माध्यमातून राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नवोन्मेषाच्या कामगिरीची क्रमवारी निश्चित केली जाते. 2020 या वर्षात नवोन्मेषाचे 36 निकष देण्यात आले होते. 2021 मध्ये या निकषांची संख्या 66 पर्यंत वाढली आहे आणि यामध्ये आपल्या राज्याला चौथं स्थान मिळालं ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याच्या इनोव्हेशन सोसायटीचे सहाध्यक्ष तसंच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात CSIRचे माजी महासंचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी राज्याच्या नवोन्मेष धोरणाविषयी आणि इनोव्हेशन सोसायटीच्या कार्याविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, अत्यंत आनंदाची बातमी मिळाली काल की आपलं राज्य नीती आयोगच्या जे नॅशनल इनोव्हेशन इंडेक्स आहे त्याच्यामध्ये आपला चौथा क्रमांक आलेला आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी याची स्थापना झाल्यापासून त्याचा मी सहअध्यक्ष आहे आणि मी त्याची वाटचाल पाहिलेली आहे आणि खरंच या सोसायटीने केलेलं काम अत्यंत उत्तम आहे. त्यामध्ये अनेक बाबी आहेत आणि त्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे केवळ नवसर्जनशीलता नव्हे पण सर्वसमावेशक नवसर्जनशीलता. याचा अर्थ केवळ मुंबई आणि पुढे जाऊन कामाचं नाही तर सांगली, सातारा, खेड, नाशिक, कोल्हापूर वगैरे सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे. संबंध महाराष्ट्राने एक वरची उंची गाठली पाहिजे नवसर्जनशीलता. हा आमचा एक प्रचंड प्रयत्न आहे खेड्यागाड्यापासून. त्याचप्रमाणे महिलांसाठी जास्तीत जास्त आम्ही योजना केलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्टार्टअप्स. आपण ज्याला स्टार्टअप इंडिया म्हणतो. आता आपण पाहिलं युनिकॉर्न्स विषयी बोललं जातं. आपण दर वर्षाला एक युनिकॉर्न येत असे. आपला युनिकॉर्न याचा अर्थ 10,000 कोटी एवढं व्हॅल्युएशन. तर दर वर्षाला एक येत असे. आता 2021 मध्ये जवळजवळ दर आठवड्याला एक आलेला आहे. सर्वात मुख्य म्हणजे त्यातले अर्धे हे सगळे टायर 3 आणि टायर 2 सिटीज मधून आलेले आहेत. याचा अर्थ ही सर्वांना एक संधी या डिजिटल नवीन जगामध्ये मिळते आहे आणि महाराष्ट्र त्यात पुढाकार घेण्याचा प्रचंड जोर लावत आहे. उदाहरणार्थ आपली जी स्टार्टअप पॉलिसी आहे 2018 मध्ये मला वाटतं ती केवळ इतर राज्यांच्या पुढे नव्हती पण जगात पण पुढे होती. त्याच्यात अनेक प्रोव्हिजन्स केल्यात. उदाहरणार्थ तरुणांचा जर एखादा उद्योगधंदा असला त्याने नुसता स्टार्टअप केलेला असला जर तुम्ही त्याला 10 वर्षांचा एक्सपिरियन्स मिळाला तर कसं मिळणार त्याला. आणि त्यामुळे आम्ही टेंडरिंग प्रोसेसेस बदलल्या. वर्क ऑर्डर्स त्यांना द्यायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी वेगळी योजना मांडली आणि ही जी स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रा आहे म्हणा किंवा महाराष्ट्र स्टार्टअप वीक आहे त्याच्यामध्ये आम्ही पाहिलंय की 24 ते 25 स्टार्टअप्सना आम्ही 15 लाख वर्क ऑर्डर स्टेट देतो आणि त्याच्यामुळे त्यांची आता प्रगती होते. त्याच्याशिवाय इतर बाबतीत आम्ही पुढाकार घेतलेला आहे. उदाहरणार्थ पॅटर्न्स, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हे करण्यासाठी आम्ही त्यांना मदत देतो, आर्थिक मदत देतो, त्यांचं मार्गदर्शन करतो. त्यांना टेस्टिंग आणि क्वालिटीचे इश्यूज येतात त्याच्यावर आपण त्यांना मदत करतो. तर अशा प्रकारच्या अनेक योजना आपण केलेल्या आहेत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने आणि मला फार अभिमान आहे ज्या वेगाने महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. मला एकच म्हणावं वाटतं की कर्नाटक आज पहिलं आहे, तेलंगण दुसरं, हरियाणा तिसरं. तर मी नेहमी म्हणत असतो, माझं पुस्तक आहे लीप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग, भेटू कुडी नव्हे तर हनुमान उडी. तर आपण एक हनुमान उडी घेऊन लवकरच पुढच्या 2-3 वर्षामध्ये पहिलं स्थान गाठलं पाहिजे. श्रोते हो, देशाच्या नवोन्मेष धोरणाचे एक जनक आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष खात्याचे प्रमुख डॉक्टर अभय जेरे यांनी
नवोन्मेष मानकांविषयी आणि आपल्याला त्यासाठी अजून किती काम करायचं आहे याविषयी सांगितलं. जो नीती आयोगनी इंडिया इनोव्हेशन इंडेक्स जो काल जाहीर केला त्यामध्ये महाराष्ट्र राज्याला 4थं स्थान मिळालं. त्या अनुषंगाने सर्वप्रथम राज्याचे अभिनंदन. बेसिकली जेव्हा नीती आयोगाने हा सगळ्या इनोव्हेशन इंडेक्सच्या पॅरामीटर्स स्टडी करायचा प्रयत्न केला आहे ते 2019 पासून हे रँकिंग चालवतात आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 मुद्दे ते कन्सिडर करतात. पहिला मुद्दा जो आहे तो एनेबलर्स म्हणून आहे, म्हणजे फॅसिलिटेटिंग प्रोसेसेस, राज्य किती मदत करत आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की हे मदत केल्यानंतर राज्याचा आउटकम काय आहे, परफॉर्मन्स कसा. सो एनेबलर्स आणि परफॉर्मन्स अशा 2 प्रमुख मुद्द्यांवर हे रँकिंग केलं जातं. तर एनेबलर्स मध्येही जवळजवळ 5 सब डिव्हिजन्स आहेत. ह्युमन कॅपिटल म्हणजे मानव संसाधन, देन इन्व्हेस्टमेंट्स गुंतवणूक, नॉलेज वर्कर, बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे धंद्याकरता पोषक वातावरण आणि कायदा आणि सुव्यवस्था. तर या 5 पॅरामीटर्सवर महाराष्ट्राने चांगलं कामगिरी केलेली आहे. पण हरियाणा सगळ्यात टॉपवर आहे एनेबलर्स मध्ये. त्यामुळं निश्चितच अजून काम करण्याची आपल्याला संधी आहे आणि पुढच्या वर्षी आपण अजून ह्याच्यात अधिक काम करू शकू आणि अजून आपला 4थ्याचा 3रा किंवा 2ऱ्यावर येईल महाराष्ट्र हे आपण बघितलं पाहिजे. परफॉर्मन्स इंडिकेटर्स खाली जो असतो तो नॉलेज आउटपुट म्हणजे तुमचे पेटंट्स किती होतात, तुमच्या स्टार्टअप्स किती उभ्या राहतात, पब्लिकेशन्स किती उभ्या राहतात, नवीन प्रॉडक्ट्स किती येतात, हा एक मुख्य मुद्दा आहे. आणि नंतर नॉलेज डिफ्युजन म्हणजे तुम्ही नॉलेज जे जनरेट करता आहात ते तुम्ही पसरवता कसं, त्याचं स्प्रेड कसं होतं, ते डिफ्यूज कसं होतं, ते लोकांपर्यंत पोचतं कसं, हे 2 मुद्दे आहेत. तर मला असं वाटतं की ह्या 7 मुद्द्यांवर म्हणजे पहिले 5 आणि हे 2 खूप काम करण्याची अजून आपल्याला गरज आहे. कारण की महाराष्ट्र हे अतिशय पुढारलेलं राज्य मानलं जातं. मुंबईसारखी आपल्याकडे आर्थिक कॅपिटल आहे, पुण्यासारखी नॉलेज सिटी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण अजून बऱ्याच गोष्टी करू शकतो. आणि शिक्षण मंत्रालय म्हणूनही आम्ही बऱ्याच गोष्टी इनोव्हेशन एंटरप्रिनरशिपला प्रमोट करण्याकरता प्रयत्न करतोय. म्हणजे आता आम्ही हा सगळा कन्सेप्ट इनोव्हेशन एंटरप्रिनरशिपचा आम्ही हा शाळांमध्ये घेऊन चाललोय. तुम्हाला सगळ्यांना ऐकून खूप आनंद होईल की ह्या वर्षी सीबीएसई मध्ये आम्ही 6वीला डिझाईन थिंकिंग नावाचा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलाय. खूप लोकांनी हा शब्द कधी ऐकलेला नसतो डिझाईन थिंकिंग, आणि त्यांना असं वाटतं डिझाईन थिंकिंग म्हणलं की डिझाईन संदर्भात काहीतरी आहे, म्हणजे डिझाईन काढणे, प्रॉडक्ट डिझाईन बनवणे असं. तर डिझाईन थिंकिंग हे त्या संदर्भात नसून डिझाईन थिंकिंग म्हणजे हाऊ टू थिंक, विचार कसा करावा, एखादी समस्या कशी शोधावी आणि जर ती आपल्याला समस्या सापडली तर त्याच्यावर इनोव्हेशन आपण कसं केलं पाहिजे. ही एक थॉट प्रोसेस आहे, ही एक विचार पद्धती आहे आणि ही विचार पद्धती आता आपल्याला शाळांमध्ये घेऊन जायची. तर त्याकरता पहिल्यांदी आणि जगामध्ये भारत हा पहिला देश आहे की ज्यांनी डिझाईन थिंकिंग आणि इनोव्हेशन हा सब्जेक्ट 6वीला इंट्रोड्यूस केलेला. कारण की जे आपलं घोका ओका पद्धतीची जी आपली शिक्षण पद्धती आहे त्यामुळे काय होतंय, क्रिएटिव्हिटी, आउट ऑफ बॉक्स थिंकिंगला वाव खूप कमी झालेला आहे, तेव्हा कमी आहे. आता नवीन शिक्षण धोरण जे आहे आपलं 2020चं ते निश्चितच हे सगळं बदलणार आहे. पण त्या बदलाकरता न थांबता छोटे छोटे प्रयोग आम्ही ऑलरेडी इम्प्लिमेंट करायला चालू केलेले आहेत. छोट्या छोट्या स्टेप्स आम्ही घ्यायला चालू केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी मध्ये डिझाईन थिंकिंग मुलांना इंट्रोड्यूस करायचं आम्ही ठरवलं. इनोव्हेशन तिथूनच चालू करायचं असं ठरवलं आणि आम्ही पूर्ण एक 360 डिग्री रोडमॅप कशाकरता डेव्हलप केलेला आहे की विचार कसा करावा, मग आपल्या आजूबाजूच्या समस्या कशा शोधाव्या, नंतर त्या समस्या आपल्याला सापडल्या की त्या समस्या सोडवण्याकरता आपण प्रॉडक्ट्स, टेक्नॉलॉजीज, आयडियाज कशा डेव्हलप, मग त्या आयडियाज पुढे कशा घेऊन जाव्या आणि त्यातल्या काही आयडियाज तर आपल्याला स्टार्टअप मध्ये रूपांतर करतात, तर ते कसं करावं. आणि मला असं वाटतं की जर महाराष्ट्र हा पहिला स्टेट झाला भारतातला ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याकरता, तर मला निश्चित अशी खात्री आहे की पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी महाराष्ट्र हा भारतामधला टॉप इनोव्हेटिंग स्टेट हा उदयाला येईल. श्रोते हो, नवोन्मेषामुळे राज्याची आणि देशाची प्रगती कशी होते आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून उद्यमशीलता वाढीकरता कशी मदत होते, त्यातून राज्यातल्या युवकांच्या नवनिर्मितीला आणि रोजगार निर्मितीला कशी चालना मिळते याबद्दल 7 पेटंट्स मिळवलेले संशोधक आणि पुण्याच्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांनी नवोन्मेषाच्या धोरणांचा लाभ लोकांपर्यंत कसा पोचवता येईल
तसंच लोकांना यात कसं सहभागी होता येईल याविषयी सांगितलं. नुकताच महाराष्ट्र शासनाला इनोव्हेशनच्या बाबतीमध्ये जो पुरस्कार मिळाला आणि जी स्टार्टअपची आपली कामगिरी अत्यंत उंचावली गेली त्यासाठी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. मित्रहो, इनोव्हेशन अर्थात नाविन्यता, सृजनता, नवीन काहीतरी, मुळात जरा हटके करण्याचा ध्यास. आणि हा जो ध्यास आहे हा कसा करायचा, कुठे करायचा, कोणी करायचा याविषयी खरं तर आपण चर्चा केली पाहिजे. परीक्षेला पर्याय काय हा जो प्रश्न आपल्याकडे उपस्थित केला गेला त्यातनं खरं तर इनोव्हेशन्स आली. मुलांना आपण जोपर्यंत ओबिडियंट म्हणतोय तोपर्यंत इनोव्हेशन्स होणार नाहीत. त्यांना त्यांच्या कल्पनांच्या धुमाऱ्या फुलवू द्याव्या लागतील. आणि म्हणूनच मुलं जी म्हणतायत ते आपल्याला करू द्यावं लागेल. त्यांना खेळू द्यावं लागेल, त्यांना बागडू द्यावं लागेल, त्यांना नवीन काहीतरी करू द्यावं लागेल. आपण मुळात जी धोरणं राबवली, विशेषतः इनोव्हेशनच्या बाबतीत, स्टार्टअपच्या बाबतीत, म्हणजे केंद्र सरकारने योजना आपल्यापर्यंत आणली आणि महाराष्ट्र शासनाने त्याची अत्यंत प्रखरपणे अंमलबजावणी केली. त्यामधनं अनेक फायदे झाले. त्यातले काही फायदे हे छोट्या छोट्या गोष्टींचे स्टार्टअप आपल्याकडे सुरू झाले. उदाहरणार्थ, शिरूरच्या एका मुलाने केळीच्या सालापासून बूट पॉलिश तयार केलं आणि त्यांनी त्याचा स्टार्टअप केला. मला इथे डॉक्टर कलबागांचा उल्लेख मुद्दामून करावासा वाटतो की त्यांनी नापासांची शाळा चालवली. ते नेहमी म्हणायचे की हा देश कोण चालवतं, तर नापास झालेले मुलं चालवतात, कारण ती प्रचंड इनोव्हेटिव्ह असतात. आपल्याकडे जुगाड हा शब्द वापरला जातो. खरं तर जुगाड हा इनोव्हेशनच्या अत्यंत जवळीकता साधणारा शब्द. आणि म्हणूनच आपण इनोव्हेशन्सकडे, म्हणजे विज्ञानामध्ये नेहमी असं म्हटलं जातं, कल्पना मांडणारे अनेक असतात, कल्पना राबवणारे अत्यंत कमी असतात. आणि म्हणून कल्पना एकदा का सुचली की ती अंमलबजावणी करणं याला महत्त्व असतं. उदाहरणार्थ, इंदापूर नगरपालिकेने एक प्रयोग राबवला. तो प्रयोग होता 40-50 वर्ष त्यांचा जो कचरा होता तो कचरा डेपोमध्ये साठलेला होता. त्यांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही ह्या कचऱ्याचं काहीतरी करा. आम्ही तो कचरा थोडासा आणला, सेग्रिगेट केला आणि त्यामधूनच पेनिसिलियम सारखे अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स वेगळे केले आणि त्यापासून एक कल्चर तयार केलं, ज्याला आम्ही जादुई जीवाणू असं म्हणायचो. आणि ह्या जादुई जीवाणूपासून हे कल्चर कुठल्याही ओल्या कचऱ्यावर मारलं की पुढच्या काही दिवसात कंपोस्टिंगला सुरुवात होत असे. दुसरं एक पेटंटचा उल्लेख मगाशी झाला. पेटंट जे आहे ते डाळिंबाच्या झाडांवर तेल्या रोग पसरतो. हा तेल्या पसरण्याचं काम एक प्रकारची बुरशी करते. आणि ही बुरशी काय करते तर आयर्न कंटेंट जे असतं ते खाऊन टाकते. आणि म्हणून आयर्नचा मारा दिला तर, म्हणून आम्ही काही नॅनो पार्टिकल्स तयार केले आणि ते त्या झाडाला दिले आणि ह्या झाडांना जो तेल्या पडत होता तो कमी झाला, नवे तो शून्य झाला. मला वाटतं शोध म्हणजेच संशोधन हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजे टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत पोचली तर त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग होतो. टेक्नॉलॉजी केवळ विद्यापीठांपुरती, महाविद्यालयांपुरती किंवा केवळ त्या कारखान्यांपुरती सीमित न राहता सामान्यांपर्यंत ती जर गेली तर ॲप्रॉप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात तशी ती तिथपर्यंत पोचली पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये इनोव्हेशन्सला प्रचंड महत्त्व येणार आहे, स्टार्टअपला महत्त्व येणार आहे. आणि आपण सगळ्यांनी खरं तर मुलांना या बाबतीमध्ये त्यांच्या कल्पनांचे धुमारे फुलण्यासाठी मदत केली पाहिजे. चला तर आपण इनोव्हेशन आणि स्टार्टअपकडे वळूयात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन उमा रायकर.